सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार वायवी स्पोर्ट्स विरुद्ध आपण पाहतोय वीर सावरकर संघ आयोजित ब्राह्मण जाती मर्यादित सामने 2024-25 पर्व 10व टाइम काउंटर ऑन असेल. ज्यावेळी पहिला चेंडू फेकला जाईल त्यावेळी टाइम काउंटर ऑन असेल. 4 षटकांचा हा फर्स्ट इनिंग ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे. याची कृपया दोन्ही संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या. 4 षटकांचे सामने 20 मिनिटांमध्ये फर्स्ट इनिंग संपन्न होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करा, अन्यथा पेनल्टी बसू शकते. याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्या. चला वायवी स्पोर्ट देवगड आपली सलामीची जोडी मैदानावरती येऊ द्या. वीर सावरकर संघ आयोजित ब्राह्मण ज्ञाती मर्यादित 2024-25 हे पर्व वर्ष 10वं वर्ष अभिमानाचं स्वाभिमानाचं आणि बघता बघता आपण 10वं पर्व इथे सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज झालो आहे. आणि या पर्वातील हा सेमीफायनलचा सामना 10व्या पर्वातील पहिला सेमीफायनलचा सामना वायवी स्पोर्ट्स देवगड विरुद्ध रायगड यांच्यामध्ये इथे खेळवला जाणार आहे. कोणता गड या स्पर्धेमध्ये अबाधित राहील, रायगड का देवगड, हे आपल्याला थोड्याच वेळात इथे पाहायला मिळणार आहे. दोन मिनिटं. नॉन स्ट्राईक एंडला सुमित आणि बॉलिंग मार्गवरती मानस. सेमीफायनलचा पहिला सामना, दोन्ही संघांचा हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक शुभेच्छा. मानसचा पहिला चेंडू, पॉवर प्लेचा पहिला चेंडू आणि या बिग हिट केला ऑन साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल फील्ड करेल. 1 रन एका धावेने खातं इथे ओपन होतंय. वायवी स्पोर्ट देवगड विरुद्ध रायगड. कोणता गड या स्पर्धेमध्ये कायम राहील आणि कोणता गड इथूनच माघारी परतेल हे ठरवणार आहे सेमीफायनलचा सामना. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चाललेली ही लढत भिडत इथे आपल्याला पाहायला मिळते. मानस नेक्स्ट बॉल फेकला जाणारा बॉल क्लीन बॉल्ड. व्हॉट अ मॅजिक डिलिव्हरी. ऑन साइडला प्लेट करायचा होता, अंदाज चुकला, डावी यष्टी उद्ध्वस्त. पहिला धक्का, पहिला हादरा. सुमित बॅक टू पेविलियन. सुमितच्या स्वरूपात पहिला धक्का इथे मिळतोय वायवी स्पोर्ट देवगड संघाला. रायगडचा टायगर मानस अप्रतिम डिलिव्हरी, गेम ऑफ चेंज करणारी ही डिलिव्हरी इथे आपल्याला म्हणू शकतो. महत्वाचा मोहरा सुमित इथे गारद झालाय.
पहिल्याच पॉवर प्लेचा षटक आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कमाल धमाल मानसच्या माध्यमातून. क्लीन बोल्ड, काय मॅजिक डिलिव्हरी ती पाहायला मिळाली. गती आणि दिशा आणि अचूकता या चेंडूमध्ये इथे आपण पाहिले. बॉलिंग मार्क मध्ये इथे सज्ज होतोय पुन्हा एकदा मानस. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज इथे दाखल झालाय. आर्यन या आधीच्या सामन्याचा हिरो. अष्टपैलू कामगिरी, लाजवाब गोलंदाजी, लाजवाब फलंदाजी आणि त्याचबरोबर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना ज्याने पेश केला होता तो आर्यन. वायवी स्पोर्ट्स संघाचा हुकुमाचा एक्का मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकवलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडतोय कॅच. आर्यनचा खेळ समाप्त. दुसरा धक्का, बॅक टू बॅक दुसरा धक्का वायवी स्पोर्ट्स संघाला. आणि यावेळी सर्वात महत्वाचा मोहरा गार्यन. आर्यन यावेळी गारद होतोय, डगआउटच्या दिशेने परतेल. लाजवाब सुरुवात इथे पाहायला मिळते रायगडच्या टायगरांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र गारद झालेत वायवी स्पोर्ट्स संघाला मिळतोय दुसरा धक्का. या सेमी फायनल मध्ये सलग 3 विकेट घेण्याचा कारनामा आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का? या स्पर्धेतला पहिला गोलंदाज इथे ठरेल का? पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी उपलब्ध होते मानससाठी. मानस या 10व्या पर्वातला पहिला कीर्तिमान इथे रचतो का पाहूया. मानसला संधी आहे इथे. जर या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गेली तर सलग 3 विकेट 3 चेंडूवरती घेणारा हा पहिला गोलंदाज या 10व्या पर्वातला इथे ठरू शकतो. यावेळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीपाद आहे. वायवी स्पोर्ट्स संघाचा जो बोलबाला आपण या आधीच्या सामन्यामध्ये पाहिला होता तो मात्र या सेमी फायनल मध्ये पाहायला मिळेल का, हा पडलेला प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला शोधायचं आहे. आणि त्यानंतर हा हलक्या हाताने सॉफ्ट हँडली खेळलेला प्लेट केलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये फील्ड केला जातोय. एक रन इथे प्राप्त होईल. धावसंख्या पोहोचेल 2 या अंकावरी. 2 मोहरे गारद. प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट देवगड संघाची. वायवी स्पोर्ट देवगड संघ अडचणीमध्ये. काही गोलंदाजीला सुरुवात केली. पॉवर प्ले मध्ये पॉवरबाज गोलंदाजी ते पाहायला मिळाले मानस कडून. रायगडचे टायगर खेळण्यासाठी ते सज्ज. नेक्स्ट बॉल याबी बॅकफुटवरती आणि कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने, परंतु यष्टीरक्षक यष्टांपासून दूरवरती होता. त्यामुळे कोणताही थ्रो करण्याचा अचूकता भेदण्याचा प्रयत्न इथे केला नाही क्षेत्ररक्षकाने. एक बुद्धिमानी अशी खेळी, सिंगल जाऊ दिली परंतु एक्स्ट्रा धाव न देण्याचा इथे आखला गेलेला मानस यशस्वी ठरतोय. धावसंख्या पोहोचते 3 या अंकावरती. सेमी फायनलचा आहे इथे थरार. फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ या 10व्या पर्वातला कोणता ठरतोय या चालू असलेल्या सामन्यामध्ये इथे पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पॉवरबाज गोलंदाजी इथे पाहायला मिळाले मानस कडून. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. वायवी स्पोर्ट्स संघ या आधीच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने खेळत होता ती फलंदाजी इथे पाहायला मिळेल का? यावेळी बॅकफुटवरती येतोय. श्रीपादने कट केलाय. चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने ते ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल फील्ड करेल, फेकी करेल. तत्वर 1 रन इथे प्राप्त केले गेले. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट देवगड संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 4. टॉसचा बॉस ठरला तो वायवी स्पोर्ट देवगड संघ. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतला. गिरीधर आणि सुमित मैदानावरती दाखल झाले, परंतु यावेळी गिरीधर आणि सुमित मैदानावरती दाखल झाले म्हणजेच काय तर मानस नावाचं अस्त्र इथे बाहेर काढलं गेलं आणि मानसने कमाल केली. मॅच मध्ये धमाल आणली. आर्यन सारख्या हुकम्याच्या एक्क्याला त्याने डगआउटच्या दिशेने गोल्डन डकच्या स्वरूपात माघारी दवडलं आणि एक चांगली सुरुवात इथे करून दिली. शानदार गोलंदाजी मानसच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आहे आणि वायवी स्पोर्ट देवगड संघाची धावसंख्या 2 गडी बाद 4. बॉलिंग मार्गवरती रायगडच्या टायगर संघाकडून इथे मात्र दाखल झालायत उदय कदरे. उदय ज्याची आजच्या दिवसामध्ये आपण चर्चा केली होती. या क्रीडांगणावरचा हा उदय या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्या संघाला फायनलचं तिकीट कन्फर्म करून देईल का पाहूया. राईट एम ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे फाईन लेगच्या दिशेने इथे जातोय.
बॉल इथे फील्ड केला गेलाय. 1 रन इथे प्राप्त होईल. धावसंख्या पोहोचेल 5 या अंकावरती. श्रीपाद आणि त्याच्या जोडीला आहे तो यावी गिरीधर. गिरीधर वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. 1 रन इथे मिळते. सिंगल डबल घेऊन धावसंख्येला आकार देत पुढे जाण्याचा प्रयत्न. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी इथे पाहायला मिळाले रायगड संघाकडून अतिशय शानदार. अचूकता आणि भेदकता इथे पाहायला मिळते. त्यामुळे थोडासा सावध असा खेळ करणं गरजेचं आहे वायवी स्पोर्ट देवगड संघाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फाईन लेगच्या दिशेने 30 यार्ड सर्कल मध्ये फील्ड केला जातोय. एक सिंगल यावी प्राप्त होते. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. मानसने पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या हाताळलंय आणि त्यालाच अनुसरून उदयच्याही माध्यमातून सरस अशी गोलंदाजी. नेक्स्ट बॉल उदय यावी आडव्या बॅटने खेळलाय. स्वीट साऊंड आहे आणि साऊंड तिथे सांगून जातोय की हा बॉल सीमारेषेच्या पार आहे. षटकार. एक शानदार षटकार इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे इथे जातोय 6 धावांसाठी. गिरीधरच्या माध्यमातून निघालेला हा फटका सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. षटकार. उदयचा नेक्स्ट बॉल. ओहो भन्नाट गती होती. स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलला यॉर्क केलं गेलं आणि इनस्विंग चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. निर्धाव चेंडू हाही पाहायला मिळालाय. या आधीच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता जरूर, परंतु यावेळी कमबॅक करताना इथे पाहायला मिळतोय. षटकार ठोकल्यानंतर पुढील चेंडू तुम्ही कशा पद्धतीने हाताळता हे गोलंदाजाचं कौशल्य असतं. शेवटचा एक चेंडू इथे शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन उदय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक. फेकला गेलेला हा बॉल बॅकफुटमध्ये येऊन कट केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तद्वर 1 रन इथे मिळेल. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14 धावा. 7ची धावगती इथे पाहायला मिळते. येणारे चेंडू 12 आहेत आणि या 12 चेंडू मध्ये अजून 25 ते 30 धावा जर संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या होऊ शकते. परंतु ती उभी करण्याचा प्रयत्न यावेळी करेल का संघ वायवी स्पोर्ट देवगड? कारण मानसने मात्र इथे निराश केलंय. आर्यनने मात्र इथे निराश केलंय. कारण आर्यनकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या संघाला आणि म्हणूनच त्याला 1 डाऊनला आणलं गेलं होतं. परंतु त्यावरती दाखवला गेलेला विश्वास मानसने अपयशी ठरवला. कारण मानसच्या पुढच्या चेंडूमध्ये बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच आउट होऊन आर्यन सारखा एक हुकमाचा एक गाठ डगआउटच्या दिशेने परतला होता. श्रीपाद आणि श्री गिरीधर ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. श्रीपाद सेन्सिबल क्रिकेटर आहे तर दुसऱ्या बाजूला आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा गिरीधर इथे आक्रमण करतो का पाहूया. बॉलिंग मार्कवरती इथे मात्र बदल पाहायला मिळतोय. सुयश यावी मैदानाच्या आतमध्ये. राईट हँड ओव्हर द विकेट घेऊन सुयश इथे दाखल होईल. गिरीधर स्ट्रायकर एंडला. राईट हँड ओव्हर द विकेट. फील्डवरती दिले गेले नजर. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे बाकी आहे. फर्स्ट इनिंग प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट देवगड संघ. सुयश. नेक्स्ट बॉल. सुयशचा हा बॉल लो फुल टॉस. बॅटची किनारा इथे टच करतोय आणि जातोय सेकंड स्लिपला. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या दरम्यान बॉल फील्ड केला गेलाय. 1 धाव इथे प्राप्त होते. धावसंख्या पोहोचेल 15 या अंकावरती. बॉलिंग मार्कवरती सुयश आहे.
वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कमध्ये इथे सज्ज होतोय. समोर श्रीपाद असेल, राईट हँडेड फलंदाज श्रीपाद इथे सज्ज. फेकला जाणारा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, बॅकफुटवरती येऊन पंच करतोय. चेंडू येईल पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. तत्वर 1 रन इथे प्राप्त होईल. सिंगल घेत रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते या जोडीकडून आणि स्ट्राईक वारंवार रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यावी तेवढाच चाणाक्ष पद्धतीने सुयश आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. सुयशचा पुढचा चेंडू गिरीधरसाठी. गिरीधर तयार. सेमीफायनलचा थरार. फेकला जाणारा हा बॉल ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे पाहिजे तसा टाइम करू शकला नाही तो गिरीधर. अलॉंग द गार्बेज चेंडू इथे जातोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. तत्वर 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 2 गडी बाद 11 धावा, 18 धावा, 18 रन. 2 गडी बाद 18 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट देवगड संघाची. नेक्स्ट बॉल यावी परफेक्ट यॉर्क होता. लो फुल टॉस बॅट वरती घेण्याचा प्रयत्न गिरीधरचा असफल ठरतोय. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल यावी 19 अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे इथे 30. सेमीफायनलचा चालू असलेला सामना. परफेक्ट यॉर्क, भन्नाट गती, खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचं कोणतेही कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळाले. अभिजित सिनियर खेळाडू, तुषार सिनियर खेळाडू वायवी स्पोर्ट्स संघाकडून आपला अनुभव इथे दाखवताना पाहायला मिळालेत. सुयश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. शानदार यशरक्षण इथे पाहायला मिळालं अभिजित कडून. हाई चेंडू इथे निर्धाव जातोय. षटक क्रमांक समाप्त होतोय ते 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर वायवी स्पोर्ट देवगड संघाची धावसंख्या 2 गडी बाद 19. 6.33 धावगती इथे राखली गेले. येणारे चेंडू 6 आहेत आणि या 6 चेंडूमध्ये आणखीन किती धावा इथे बनवल्या जातील. वायवी स्पोर्ट देवगड संघाला एक तगड आव्हान जर उभं करायचं असेल तर या 6 चेंडूमध्ये आणखीन 15 धावा संघाच्या खात्यामध्ये कशा जोडल्या जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सिंगल डबल घेत गेलात तर मात्र तुम्हाला जी इच्छित धावसंख्या आहे, जी चेसेबल अनचेसेबल धावसंख्या ती उभारण्यासाठी, डिपेंडेबल अशी धावसंख्या उभारण्यासाठी तुम्हाला इथे प्रयत्न करावा लागेल. अजूनही एका बाजूने गिरीधर आहे, परंतु गिरीधरच्या फलंदाजीचा जलवा इथे आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आणि त्याला कारण असेल रायगडच्या या गोलंदाजांनी केलेली कमाल. शेवटचे 6 चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तुषार. तुषार आहे हुशार आणि तेवढाच अनुभवी असा आहे गोलंदाज. याच्याकडे नजाकत आहे, याच्याकडे गिरकी आहे, फलंदाजीची फिरकी घेण्याची क्षमता राखणारा हा गोलंदाज आहे तुषार. शेवटचे 6 चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅक हँडेड डिलिव्हरी, परफेक्ट टायमिंग, भिरकावलंय चेंडूला, दवडले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी दमदार सरदार गिरधरच्या बॅट बंद निघालाय षटकार. तुषारची हुशारी इथे चालली नाही, गती कमी होती. बॅक हँडेड डिलिव्हरी करण्याचा होता इथे प्रयत्न, जाणला गिरीधरने भिरकावून दिला. फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती केला प्रहार, पाहायला मिळाला इथे षटकार. धाव्या मिळाल्या 6. मैदानाच्या आतमध्ये गिरधरला पहा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये सज्ज होतोय तुषार. अजूनही 5 चेंडू इथे बाकी आहेत. धावांचा पाऊस इथे पाडावा लागेल, आक्रमण करावं लागेल. तुषार नेक्स्ट बॉल घेऊन गिरधर साठी.
यावेळी टाकला गेलेला हा बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अभिजित बॉल प्रॉपरली गॅदर करू शकला नाही, परंतु कोणती धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र गिरीधरने केला नाही. त्यामुळे डॉट बॉल येतोय. तुषार इथे कमबॅक करतोय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रथम फलंदाजी करतोय वायवी स्पोर्ट देवगड संघ. धावसंख्या आहे 25. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. आणखीन एक दमदार फटका आहे, पॉवरबाज फटका आहे, लाजवाब फटका आहे. धावा मिळतील 6. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक गिरधरला पहा, काय फटका सजवला. थोडासा शफल झाला, ऑफस्टिकच्या बाहेर आला आणि त्यानंतर भिरकावून दिला चेंडूला सीमारेषेच्या पार. षटकार. अतिशय शानदार फलंदाजी गिरधरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. ज्या फलंदाजीची आपण पहिल्या ओव्हरमध्ये चर्चा केली होती, कारण ज्या गिरधरची आपण फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक होतो, तो गिरधर इथे पुन्हा आक्रमण करेल का. आर्यन एका बाजूने गोल्डन डकचा शिकार ठरला, तो निराश करून माघारी गेला. त्यामुळे गिरधरला मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणं अपेक्षित होतं आणि ती अपेक्षा पूर्णता यावेळी गिरधरने सार्थकी ठरवले. 2 षटकार शेवटच्या षटकामध्ये ठोकलेत. 3 चेंडू आणि 12 धावा खर्च केलेत त्या तुषार याने. तुषारची हुशारी इथे मात्र चालली नाही, कारण इथे गदाधारी गिरीधर मात्र इथे बॅटच्या स्वरूपात धावांचा पाऊस इथे पाडतोय. 2 षटकार ठोकलेत, पॉवर बास हिटिंग करतोय गिरीधर. तुषार नेक्स्ट बॉल. शेवटचे 3 चेंडू इथे बाकी आहेत. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या तुषारने. तुषारचा पुढचा चेंडू गिरीधर साठी. या बॉल पुन्हा एक. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बिग फॉर 6. आणखीन एक दमदार षटकार. फक्त फलंदाज इथे आक्रमण करतोय आणि क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहत राहतोय, कसा जातोय बाय बाय करत सीमारेषेच्या पलीकडे. हा बॉल षटकार. आणखीन एक दमदार पॉवर बाज हिटिंग गिरीधर. धावसंख्या 37. 4 चेंडू मध्ये 3 षटकार, 18 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा महागडा ठरतो की काय तुषार. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी पुन्हा एकदा भिरकवून देण्याचा प्रयत्न. लेग स्टिकचा आहे बॉल बाहेर येतो. इथे वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळेल. धावसंख्या इथे पाहायला मिळेल 38 रन, 38 धावा. आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. चेंडू फेकलेत केवळ आणि केवळ 4. लो फुल टॉस स्ट्रेट खेळलाय. लॉंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सुयश आहे तिथे बॉल फील्ड करेल. तत्वर 2 धावा यशस्वीपणे संपन्न केल्या गेल्यात. काय चित्याची चपळाई इथे पाहायला मिळाले. काय कॉलिंग कोऑर्डिनेशन ते मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. पहिली धाव घेतल्यानंतर सुयश थोडासा लेझी इथे पाहायला मिळतोय. ॲडव्हान्टेज घेतला गिरीधरने आणि स्ट्रायकिंग एंडला तो पळत सुटला. 2 धावा इथे प्राप्त केल्या. धावसंख्या पाहायला मिळते ती 40. अजूनही शेवटचा चेंडू इथे बाकी आहे. आतापर्यंत 20 धावा इथे खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. यस, आणखीन एक दमदार फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी महागड षटक इथे ठरलंय ते तुषारचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती किती तर 19 आणि त्यानंतर इथे आतिषबाजी पाहायला मिळाली. शेवटचं षटक खूपच महागड इथे पाहायला मिळतंय. ज्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 27, म्हणजे टोटल 3 षटकांमध्ये जेवढ्या धावा दिल्या गेल्या नाहीत त्याही पेक्षा जास्त धावा तुषारच्या या शेवटच्या षटकामध्ये दिल्या गेल्या. आणि या 6 चेंडूमध्ये अक्षरशः 27 धावा कुठल्या गेल्यात. 4 उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळालेत. काय फलंदाजी केली गिरीधरने. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये गिरीधरने मात्र इथे आपलं चक्र चालवलं आणि धुमाकूळ घातला. उद्ध्वस्त केलं तुषारला. 46 धावा बनवल्या. 47 धावांचं विशाल लक्ष इथे ठेवलं गेलंय. यानंतर होणारा पुढचा सेमीफायनलचा सामना लोकमान्य पुणे पूर्णानंद सिंधुदुर्ग. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी टॉस बॉक्सच्या दिशेने या. लोकमान्य पुणे आणि पूर्णानंद
सिंधुदुर्ग दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती केली जाते आपण टॉस साठी टॉस बॉक्सच्या दिशेने या. YB स्पोर्ट्स देवगड विरुद्ध रायगड यांच्यामध्ये टॉस जिंकला इथे तो YB स्पोर्ट्स देवगड संघाने. अडकळत झाली होती सुरुवात, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा होत्या 19. आर्यन सारखा मातब्बर फलंदाज यावेळी निराश होऊन गोल्डन डकचा शिकार ठेवून पॅव्हेलियन मध्ये परतला होता, परंतु एका बाजूने गिरधर मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि शेवटच्या षटकांमध्ये तो मात्र हल्ला चढवताना इथे पाहायला मिळाला. अक्षरच्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 27 धावा कुठल्या आणि त्याचमुळे एक सन्मानजनक धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळाली. 46 47 धावांचं लक्ष आहे रायगड संघासमोर. पूर्णानंद सिंधुदुर्ग संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. लोकमान्य पुणे आपलं यानंतर हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजून घेण्याची कृपा करा. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना सूचना आहे, विनंती आहे, कारण आपल्याला फायनल पण 4 षटकांच्या खेळवायचे आहेत. या दृष्टिकोनातून तुमचं सहकार्य खूप मोलाचं ठरेल, महत्त्वपूर्ण ठरेल. सुयश स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्राइक एंडला मानस. आणि बॉलिंग मार्गवरती आर्यन द मॅजिक बॉलर, या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा खेळाडू. फलंदाजीमध्ये कमाल केली नाही, गोलंदाजीमध्ये तरी कमाल करतो का पाहूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. 47 धावांचं लक्ष आहे रायगडच्या टायगरांसमोर. आर्यनचा पहिला बॉल ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आहे. बॉल थोडासा इनस्विन होता, त्यामुळे गोलंदाजाने अपीलला साथ दिली नाही, कारण गोलंदाजाला माहिती होतं की माझा टप्पा थोडासा ट्रॅकच्या बाहेर आहे, त्यामुळे त्याच्या माध्यमातून त्या अपीलला साथ मिळाली नाही. एक रन इथे मिळते बाईच्या स्वरूपात.
खातं इथे ओपन. अजूनही 46 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण सामना. 10व्या पर्वातील पहिल्या फायनल मध्ये दाखल होणारा कोणता संघ ठरतोय? रायगड की देवगड? कोणता गड इथे अबाधित राहील या 10व्या पर्वामध्ये? हे इथे आपल्याला येणाऱ्या 4 षटकांमध्ये पाहायचं आहे. बॉलिंग मार्कवरती आर्यन पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन राईट हॅम ओव्हर राऊंड दी विकेट आहे. आणि समोर आहे तो यावी फलंदाज मानस. फेकला जाणारा हा बॉल जबरदस्त आहे. फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडू गॅदर करतोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला जाईल. एकच रन इथे प्राप्त होईल. फटका सजवला होता जबरदस्त, परंतु परफेक्ट मिडल झाला नाही. कुठेतरी टाइम मिस झाला असं जरूर म्हणावं लागतंय. क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून होता, त्यामुळे वन बाउन्स चेंडू त्यांनी ते फेल केला आणि केवळ एक धाव इथे मिळाली. यावेळी स्ट्रायकिंग एंडला सुयश. नेक्स्ट बॉल आर्यन. परफेक्ट यॉर्क. भन्नाट गती, अचूक दिशा आणि त्याचबरोबर ब्लॉक होल. टार्गेट परफेक्ट आहे, निशाणा परफेक्ट आहे, त्यामुळे इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. आर्यनची ही खासियत आहे, कारण तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि त्यामुळे त्याला माहिती आहे की कशा पद्धतीने आपल्याला सुयशला रोखलं पाहिजे. एक चेंडू गुड लेंथ वरती, एक चेंडू शॉर्ट, तर तिसरा यॉर्क पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल. यावी गती कमी होती मिड विकेटला. इथे झेल बाद होऊ शकला असता. खराब क्षेत्ररक्षण, निसटलेला झेल. बिघडवड की काय खेळ, कारण इथे संधी मिळते सुयशला. झेल बाद होऊ शकला असता, परंतु जर तरला इथे मैदानाच्या आतमध्ये किंमत नसते, तर किंमत असते खेळाडूच्या जिगरला. इथे जिगर दाखवली गेली आर्यन कडून, परंतु जी फिल्डिंगची साथ अपेक्षित होती ना, ती मात्र इथे मिळाली नाही. धावसंख्या स्थिर आहे 3 या अंकावरती. आर्यन बॉलिंग मार्कवरती. नेक्स्ट बॉल. यावी भिरकवले बॉलला. सीमारेषेच्या दरम्यान आहे क्षेत्ररक्षक. पकडतोय अप्रतिम कॅच आणि पहिला धक्का मानसच्या स्वरूपात रायगडला इथे बसतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षण परफेक्ट पोझिशनला इथे लगावलं गेलं होतं. बेस्ट ऑफ प्लेयर कॅचिंग पोझिशनला होता, त्यामुळे एक अप्रतिम झेल इथे पकडला गेलाय. आतमध्ये दाखल झाला आणि डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ही बाप तो बाप रहेगा. परंतु यावी तुषार त्याच पद्धतीची फलंदाजी करेल का? कारण गोलंदाजीमध्ये तो नाकाम ठरलाय, परंतु फलंदाजीमध्ये जेवढ्या धावा दिल्या त्याच्या दुप्पट त्याला बनवायचे आहेत. यास फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने इथे खेळला गेलेला हा फटका फील्ड केला जातोय. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक समाप्त होतो इथे पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 3. चव्वेचाळीस धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 44 धावा. समीकरण आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गिरीधर. फलंदाजी अप्रतिम झाले, गोलंदाजी ही अप्रतिम करायची आहे. गेम चेंजर गिरीधर ठरतोय का पाहूया. पूर्णानंद सिंधुदुर्ग प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. लोकमान्य पुणे संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहा.
गिरीधर महत्वपूर्ण तिसरं षटक. रिवर्स फटका टीम खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक ठरतोय असफल. आणि सुयशचं लक मात्र त्याला साथ देते, कारण आतापर्यंत 2 झेल त्याच्या निसटल्यात. संघाला लाभदायक ठरेल की घातक ठरेल हा येणारा काळ सांगेल. गिरीधर फेकला जाणारा हा बॉल बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न तुषारचा, यावी असफल ठरतोय. डॉट बॉल येतोय. तुषार आपला अनुभव इथे दाखवावा लागेल, आपले सिनियरिटी इथे सिद्ध करावी लागेल. आपल्याकडे जो अनुभव आहे तो इथे त्याला दर्शवावा लागेल, दाखवून द्यावा लागेल. पुन्हा एकदा यावी बॅक टू बॅक सलग 2 चेंडू इथे डॉट जात आहेत. निराश आहे तो नॉन स्ट्राईकला उभा असलेला सुयश, निराश आहे ते डग आउट, कारण तुषार कडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आम्हाला आहे. पुढील चेंडू गिरीधर, यावी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे होता, बॅटची एज घेतली. चेंडू इथे सेकंड स्लिपला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल यावी 5 या अंकावरती. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 42 धावा. गिरीधरचा हा बॉल, रिव्हर्स फटका टीम खेळण्याचा प्रयत्न, येतो इथे डॉट बॉल. खराब शॉट सिलेक्शन तुषार आणि सुयशच्या माध्यमातून इथे म्हणावं लागतंय. कारण ज्यावेळी चौकार षटकार लगत नाही त्यावेळी सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणं अपेक्षित असतं. यस, यावेळी अंडर द आय येऊ दिलं बॉलला आणि फक्त पुश केलंय. पॉईंटच्या दिशेने चेंडू येतोय. यष्टीरक्षक गतीने चेंडूवरती आलाय. 1 रन इथे मिळाली आणि दरम्यान षटक क्रमांक समाप्त झाला. इथे दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे 1 गडी बाद 6 धावा. 12 चेंडू 41 धावा. 12 चेंडू आणि 41 धावाचं समीकरण आहे. बारा चेंडू आणि 41 धावा. सुयशकडे आहे लक्ष. फर्स्ट इनिंग मध्ये खेळणं आणि सेकंड इनिंग मध्ये खेळणं यामध्ये फरक असतो. फर्स्ट इनिंग मध्ये टेन्शन नसतं, प्रेशर नसतो, परंतु जेव्हा धावांचा पाठलाग करायची पाळी असते त्यावेळी फलंदाजावरती डबल प्रेशर असतं. तर प्रेशर कशा पद्धतीने हँडल केलं जातं पाहूया. गोलंदाज विजय, बॉलिंग मार्कवरती विजय. वैयक्तिक कोठ्यातील पहिल्या संघाकडून 3रं षटक. रायम ओव्हर द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला बाहुबली फलंदाज सुयश. ताकदवान फलंदाज आहे, गेम चेंजर प्लेयर आहे. यावी गती कमी होती, बॉटम एज घेतोय चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कमाल आणि हुकमाचा एका विजयच्या माध्यमातून झाला इथे गारद. ज्याच्याकडून संघाला अपेक्षा होत्या त्या अपेक्षा झाल्यात भंग. विजयाचा उधळला जाणार नाही इथे रंग. माघारी परततोय तो यावी सुयश. सुमित दोंडेच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल इथे पकडला गेलाय. सुमितला माहिती आहे ही विकेट किती लाख मोलाची आहे. फायनलचं तिकीट कन्फर्म करणारी ही विकेट. सुमितच्या माध्यमातून पकडला गेलेला झेल आणि विजयने मात्र इथे विजय निश्चित करण्यासाठी फेकला गेलेला हा बॉल. न्यू बॅटर यावी अभिजित. आणखीन एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. विजय पुढचा चेंडू घेऊन
अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये. बॅक टू बॅक दुसरी विकेट. विजय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी चांगली गोलंदाजी करताना. पहिल्या चेंडूवरती सुयोग, दुसऱ्या चेंडूवरती अभिजित. दोन महत्त्वपूर्ण विकेट आणि पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी इथे उपलब्ध होते विजयसाठी. रसिक काळे यावेळी मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल घेऊन विजय इथे सज्ज होईल. फायनल साठी दमदार कामगिरी पाहायला मिळाले. वायवी स्पोर्ट देवगड संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 3 षटकांमध्ये थोडासा अडखळत खेळताना इथे पाहायला मिळाला, परंतु गिरधरने त्यानंतर केलेलं आक्रमण आणि तुषारच्या माध्यमातून झालेली खराब गोलंदाजी, त्यामुळे एक चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या इथे उभारली गेली आणि इथे चित्र बदललं. रसिक स्ट्रायकिंग एंडला असताना विजयच्या माध्यमातून फेकला जाणारा हा बॉल फटका लाजवाब आहे. मिड विकेटला लॉंग डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. निसटलाय झेल. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पोहोचते या 8 या अंकावरती. शानदार गोलंदाजी विजय याच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर तर पुढच्या चेंडूवरती दिल्या गेलेल्या 2 धावा. यावी लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला फेडलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड केला जातोय. 1 रन आणखीन मिळेल. धावसंख्या पोहोचेल 9 या अंकावरती. मिसफील्ड संधी इथे मिळाली. आणखीन 1 धाव इथे घेतली गेले. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. धावसंख्या 10. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटची कमाल. क्षेत्ररक्षक आर्यन करणार नाही इथे चूक. आणखीन एक मोहरा इथे गारत. रसिक काळे वैयक्तिक 2 धावसंख्येवरती डगआउटच्या दिशेने परततोय. धावसंख्या आहे 10. 4 गडी बाद 10. छत्तीस धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर ठोकले गेले तरच आणि तरच रायगड इथे विजयी ठरेल. कुणाल शेवटचे 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता आणि इथे मात्र कॅच आउट होईल. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय आणि या सामन्यावरती आपली पकड मजबूत करताना वायवी स्पोर्ट देवगड संघ
रायगडचे टायगर इथे मात्र गारद झाले. त्यांची जी कमाल धमाल होती ती पाहायला मिळाली नाही. परंतु देवगड इथे मात्र ज्याप्रमाणे रसाळ हापूस आंब्यासाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे हा देवगड या क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये इथे मात्र तेवढाच रसाळ आणि मधुर अशी फलंदाजी आणि गोलंदाजीची पेश करून फायनलचं तिकीट कन्फर्म करताना पाहायला मिळेल. रुद्रसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज सुयश भट करून. त्याचबरोबर या क्रीडानगरीमध्ये सन्माननीय ऋषिकेश पटवर्धन साहेब यांचं इथे शुभ आगमन झाले. वीर सावरकर संघाच्या वतीने या 10व्या पर्वामध्ये या क्रिकेट नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करतो की आपण आमच्यासोबत जोडले जा. यावी इथे मात्र पाहायला मिळाला तो चौकार. अजूनही बक्षीस अबाधित आहे. जर षटकार ठोकला गेला तर 1000 रुपयांचा मानकरी ठरू शकतो. पुन्हा एकदा बिरकावून दिलंय. फाईन लेग बॅकवर्ड लेगच्या दिशेने चेंडू बॅक टू बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळाले. औपचारिकता या सामन्यामध्ये आणि फायनलमध्ये त्या जोशमध्ये जल्लोषमध्ये आणि ताकदीने एंटर होण्यासाठी इथे सज्ज होईल तो वायवी स्पोर्ट देवगड. अतिशय दिमागदार खेळ पाहायला मिळाला. लाजवाब खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालंय आणि या जोरावरती फायनलमध्ये धडक देण्यासाठी दाखल होणाऱ्या या 10व्या पर्वातला पहिला संघ इथे ठरताना दिसणार आहे तो वायवी स्पोर्ट देवगड. एक रन इथे मिळेल. शेवटचा चेंडू शिक्कामोर्तब करण्यासाठी फेकला जाणारा हा शेवटचा चेंडू. इथे शिक्कामोर्तब होईल वायवी स्पोर्ट देवगड संघाचा. वीर सावरकर संघ आयोजित ब्राह्मण ज्ञाती मर्यादित सामना पर्व 10 2024 हे 24 आणि 25 हे पर्व आणि या पर्वातील फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ वायवी स्पोर्ट देवगड. देवगड संघाचा हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर रायगड संघाचंही कौतुक आहे. आतापर्यंत अतिशय अप्रतिम खेळाच्या जोरावरती आपण सेमी फायनलमध्ये दाखल झालात. अतिशय शानदार खेळ तुमच्याही माध्यमातून इथे पाहायला मिळाला. त्या